राष्ट्रसंत संभाजी महाराज शाळांनी यामध्ये आपला अपेक्षा आहे त्यामुळे सर्वांनी शाळांनी जे आपले 13 जिल्हा परिषदचे डिपार्टमेंट आहे ते खूप महत्त्वाचे मला आमच्या अमुक अमुक आहे हे आहे ते आहे, परंतु ते अकोली जागीरमध्ये सुरू झालं. प्रत्येक गावात हा प्लास्टिक कचरा आहेच ना. सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, माननीय पत्रकार बंधू, जिल्हा परिषद ग्रामपंचायत एक अशा डिपार्टमेंट आहे जो माझे मनाचे खूप करीब आहे. मला माहिती आहे की गावास्तरावर काही बदल आपल्याला करायचे आहे तो आपले त्याच्यात ग्रामपंचायत डिपार्टमेंटच्या काय त्यांचा काय रोल आहे. सगळे जे काही स्कीम शासनाची असतात ते आणि सगळ्यात महत्त्वाचा जो रोल होता तो सीओ जिल्हा परिषदचा असते. कारण गावस्तरावर आपली शाळा आपले रोड बनवली जातात, सगळी सुविधा दिली जातात, शासन तो करू शकणार नाही. तो जेवढे सगळं आपला टॅक्स देण्याचा होत काय माझ्या पर्सनली असा एक्सपिरियन्स होता की परंतु आज दिल्लीला जायचं असेल, मुंबईला जायचं असेल तरी आपण क्यूआरच्या माध्यमातून पैशाचे व्यवहार करून राहिलो आणि त्याच दिशेने एक नवीन सुरुवात ही आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्या सिस्टीम मध्ये होऊ शकते की सुरुवातीला अनेक त्रुटी येतील, अनेक अडचणी येतील, परंतु ह्या सोयी कुठेतरी आपल्यालाच आपल्या गावाला आपल्या लोकांना फायद्याच्या ठरतील या दिशेने. सरपंच म्हटलं की लोकांना ज्याला फेस करायला लागते, म्हणजे मला अनेक लोक म्हणतात की लोकसभा खूप मोठी आहे, सरकारने निर्णय घेतला की जीएसटी कमी करायचा. म्हणजे हे टप्प्याटप्प्याने ही परिस्थिती चालू राहते की निधीचा अभाव आहे, निधीची अडचण आहे. आता ग्रामपंचायत आपण समजू शकतो की ग्रामपंचायतचा आपल्याला एक रस्ते करायचा असेल तर कुठून तरी डीपीसीतून कुठून तरी मातून आपल्या इथे होऊन राहिले. एक जो विषय होता की आवास घरकुल, आणि त्या दिशेने सरकारने निर्णय घेतला की मागेल त्याला घर मिळालं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे. त्या दिशेने उपमुख्यमंत्री यांच्या विजन मधून शहराचं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे. हा जो कार्यक्रम आहे तो संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाकरता जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030 करता जाहीर केलेला. म्हणजे पंचायत राज ग्राम विकासामध्ये मोठे मोठे योग ट्रेनर्स, हॅजर्ड ट्रेनर्स म्हणून गावागावात जाणार. मग लोखंडे साहेब आपण भाषण देत होता, लोखंडे साहेब हा फोनवर आहे, आपण भाषण देत. भारताचं मोजमाप जसं करता येत नाही तसं काही गावातले रस्त्यावरून आपल्याला गावाचे मोजमाप करता येतं. मान्यवरांना विनंती आपण विभागीय राजूजी फडके साहेब सहाय्यक आयुक्त जिल्हाधिकारी महोदय काम ग्रहण करतील. मी विनंती अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे मी विनंती करेन आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष